सो गाईज आता आम्ही निघालो आहे जेजुरीला. सो तुम्ही फुल ब्लॉग वॉच करा आणि कसा वाटला ते नक्की कळवा. गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग आला आहे. सॉरी त्याच्यासाठी की लेट ब्लॉग पडला, पण कारणच असं होतं, हेल्थ इश्यू होता, त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकले. पण आता मी कंटिन्यू ब्लॉग चालू केले आहे. तर सपोर्ट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फुल ब्लॉग वॉच करा. गाईज जेजुरीचा घाट बघा आता सुरू झालेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे जेजुरी बघण्यासाठी. आणि तुम्हाला पण बघायला खूप आनंद मिळेल, कारण की लास्टपर्यंत खूप छान अशा जेजुरीमध्ये मोमेंट आम्ही स्पेंड केलेले आहे. गाईज अर्धा घाट तर चढून झाला आहे. सो हे बघा, हे माझे आहे मोठी जाऊ, इकडे आहे छोटे जाऊ. सो आम्ही तिघीजणी एका रिक्षामध्ये आहे. दुसऱ्या रिक्षामध्ये माझ्या सासूबाई आणि दुसऱ्या सासूबाई पण आहे, म्हणजे त्यांच्या बहीण ताई ते पण आहेत सगळे. तो बघत राहा, माझी फुल फॅमिली सोबत आहे आणि माझे मोठे दीर गाडी चालवत आहे. सो आम्ही एन्जॉय करतोय, बघत राहा फुल. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत जेजुरीला. आमची रिक्षा इकडे पार्क केली आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे. माझ्या 2 आहे जावा. आम्ही पोहोचलो आहे. पोहोचलो आहे जेजुरीला. सो बघत राहा आमचा फुल ब्लॉग आणि सपोर्ट करा. बघा.
हळदीने माखलेलं आहे पूर्ण. माझ्या मागे पण बघू शकता गर्दी आज. देवाकडे बघा मला शांती द्या, समाधान द्या. माझं माझ्या पाठीशी राहा. दादा काही शेवटी करायला म्हणाला समोर सोडून फोडायचा. घरच्या लोकांना वाटायचा, बाहेरच्यांना द्यायचं ना. मधला पदर हा डॉक्टरवरचा पदर मला मधला पदर म्हणतात. मोर आहे ना त्या काही शेवटी गडावरती. सो माझ्या बरोबर दादा आहे, माझे दीर आहे मोठे आणि आर्यन. किती? काहीतरी पकड मला ब्लॉग घेऊ. प्रथा आहे गोबेदी, तरी तुम्हाला 5च. चला ना तेवढं. अरे आपल्या पहिले पडते गुड. इकडे बघा. मी कुंडी वगैरे घेऊन चालले वरती. यात हळद आहे, खोबरं आहे. चला खूप गर्दी आणि तिकडे रिव्ह्यू आहे. हे टॉयस सो गाईस आम्ही जवळजवळ आलोच. इकडे आमचे साहेब आहे आणि आता वरती चाललो आहे आम्ही. सो बघा अजून. चला पलीकडे साईड लवकर आले तुम्ही पुढे जा, मी येते मग. गाईज तुम्ही बघू शकता इथे जागरण गोंधळ पण घालू शकतोय. म्हणजे छोटं मिनी जागरण गोंधळ पण करता येतं असे दादा बोलले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संडेमुळे खूप जास्त गर्दी होती गाईज. तुम्ही बघू शकताय माझ्या अराउंड किती सारी गर्दी आहे. आणि छोटे छोटे निरागस पण येत आहेत छान प्रकारे तिथे चढत आहेत. छान वाटलं एकदम. ओव्हरऑल भारीच वाटलं एकदम तिथे जाऊन. सो बघा आता तर अर्धच चढलो आहे आम्ही. बघा कंटिन्यू.
पेरूवाले पण दिसतात. बघू शकताय संडे ही लाईन आहे का? रियू हाय. थकली मम्मा? चला हो, त्यांनी माझा हात पकडला. रिवचान या सब फोटो काढायचा आल्यानंतर. हा गो बे एले बाहेर दिसतो. हे बघ तिथं जायचं आपण. वरती तिथं जायचंय. कुठे? वरती. अरे बाप, इकडे जायचं. बघ किती साडी आहे. किट्टू बघा काय घेतो. खूप गर्दी आहे. त्यांना पूर्वपासून हाय किट्टू. किट्टू हाय. बोर झाला हो. जय मल्हार. चला इथूनच चला परत. शकता हे मुख्य द्वार आहे. सो इथून आम्ही एंटर होणार आहे आणि मेन मंदिरात प्रवेश करणार आहे. सो बघा खूप छान वाटतं इकडे येऊन पण. चला 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 चला. दादा कसं वाटतंय कसं वाटतंय असं बघा माझ्या पाठीवर. हो दादा पाठीमागचा सगळ्यात
आता आम्ही मुख्य द्वारामधनं मध्ये एंटर करत आहोत मेन मंदिरामध्ये. सो चला जाऊया मध्ये आणि तुम्हाला बघायला मिळेल खूप छान. फायनली चला हां हां या इथे चला इथे हां हां इकडे बघ काय लिहिलं ते बघ ते गेम आहे. एक मिनिट. ती लोकांवर दुसरे काहीला शिकव. फेका फेका. एक लहान मुलगी देवस्थान कार्यालयामध्ये आहे. शौर्या नावाची फेक बाबी फेक फेक फेक. तुझा पण काढायचा का त्याचा हर हर महादेवचा काल हर फेक बाबी फेक फेक फेक. चला खाली चला. देवा चेहरा सोडून खाली येतोय आणि ही मागची साईड आहे, बॅक साईड आहे मंदिराची. तर तुम्ही इकडने पण उतरू शकताय जर गेले तर तिकडे. इकडे या साईडला एवढी गर्दी. स्वतः रिटर्न चालू आहे. आम्ही चाललो आहे खाली. एवढं लागली तहान. चल आहे मी मागच रियू आणि रियूचे पप्पा. कसं वाटतं? एक नंबर. छान वाटलं ना? आता आमचं झालं आहे दर्शन आणि आता आम्ही निघालो आहे घरी. सो बघत राहा फुल ब्लॉग. कसं वाटलं तुम्हाला हा फुल ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब.